शेळीपालन सुरू करायचं म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात पहिला प्रश्न एकच येतो, कुठली जात निवडायची. पण माझ्या मते हा प्रश्नच चुकीचा आहे. कुठली जात निवडायची या प्रश्नापेक्षा जर तुमच्या शेळीपालनाच्या स्टाईलला कुठली जात योग्य ठरेल हे तुम्ही ठरवलं तर ते तुमच्यासाठी जास्त लाभदायक राहील. नमस्कार, मी मल्हार आणि या चॅनलवर मी गेल्या 8-10 महिन्यापासून शेळीपालनात जोही अनुभव घेतला तो पूर्ण प्रॅक्टिकल या चॅनलवर सांगत असतो. तर आज आपण कुठली जात बेस्ट आहे या डिस्कशनपेक्षा तुमच्या स्टाईलला कुठली जात योग्य ठरू शकते यावर डिस्कस करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मोस्टली तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. चला तर मग सुरू करूया. आता या गोट फार्मिंगच्या बिझनेसमध्ये भरपूर जाती आहे, पण यातली बेस्ट कोणती? तर आता हे तुम्ही ठरवाल कसं? कारण की कोणासाठी उस्मानाबादी करोडोचा टर्नओव्हर करून देते तर कोणासाठी बिटल करते. आता या प्रश्नाचं उत्तर हे यावर डिपेंड करतं की तुमचं इनिशियल बजेट किती आहे, तुमचा शेळीपालनातला गोल काय आहे, तुमचा नेमका एक्सपिरियन्स किती आणि लोकल मार्केटचा काय अनुभव आहे. तर या सगळ्या प्रश्नांवरून बेस्ट ब्रीड तुमच्यासाठी कोणती हे तुम्हाला ठरवावं लागतं. आता याला सोप्या भाषेत समजायसाठी माझ्या अनुभवावरनं तर मला हे वाटतं की सरळ सरळ ब्रीड्सला 2 कॅटेगरीत डिवाइड करा. एक म्हणजे आहे की जिथे तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट, इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप जास्त लागेल, मेंटेनन्स कॉस्ट जास्त लागेल, ती म्हणजे एक झाली प्रीमियम गोट फार्मिंगची कॅटेगरी, ज्याच्यामध्ये बीटल, सिरोई, सोजत, जमनापारी अशा टाईपच्या बकऱ्या येतील. आणि दुसऱ्या साईडला जिथे इनिशियल इन्व्हेस्टमेंट कमी आहे, ज्यांच्याकडे खूप पैसा नाही आहे पण शेळीपालन सुरू करायचं आहे, अशा टाईपची कॅटेगरी जिथे सस्टेनेबिलिटी पण तुम्हाला खूप चांगली मिळते. ती कशी हे आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूच. याच्यामध्ये असं आहे की जी दुसरी कॅटेगरी आहे ज्याच्यात गावराणी, उस्मानाबादी अशा टाईपच्या बकऱ्या येतात. तर या समजा तुम्ही 2 कॅटेगरी करून घेतल्या तर तुमचं जो ब्रीडचा सिलेक्शनचा प्रश्न आहे हा भरपूर सोपा होऊन जाईल. तर आता सगळ्यात पहिले आपण कॅटेगरी ए वर चर्चा करू, जी की आहे प्रीमियम गोट फार्मिंगचं सेटअप. आता यात फायदे पण आहे, तोटे पण आहे. तर आपण पहिले फायदे बघू, त्यानंतर आपण शेवटी तोटे बघू, कारण की तोटे समजणंही खूप महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुमचं डिसिजन परफेक्ट होऊ शकतं. तर आता सगळ्यात पहिले तर गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला प्रीमियम क्वालिटीमध्ये काम करायचं असेल तर तुमच्याजवळ इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त पाहिजे. त्याचं सरळसं कारण आहे की बीटल, सिरोई या बकऱ्या महाराष्ट्रातल्या स्वतःच्या नाही आहे, त्यामुळे कोणीतरी एक XYZ माणूस इथून जाईल, त्या घेऊन येईल, तर त्या तुम्हाला गावराणी किंवा उस्मानाबादीच्या कंपॅरिझनमध्ये महागातच पडणार आहे. आणि समजा तुम्हाला एक चांगलं सेटअप बिल्ड करायचं आहे तर तुम्हाला 10+1 तर कमीत कमी करावंच लागेल. जे की समजा 10+1 तुम्ही बीटलचं केलं आणि 10+1 गावराणीचं केलं तर बीटलचं भरपूर महागात पडेल. तर त्यासाठी जर तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट चांगली असेल तरच या ब्रीड्समध्ये घुसण्याचा विचार करा. दुसरी फायद्याची गोष्ट म्हणजे प्रॉफिट. आता प्रॉफिट याच्यात जास्त कसा होतो, कारण की यांची वेट गेनिंग कॅपॅसिटी जी आहे ती जबरदस्त आहे. म्हणजे गावराणीच्या कंपॅरिझनमध्ये किंवा उस्मानाबादीच्या कंपॅरिझनमध्ये यांचं वेट गेन ट्रिमेंडस होतं. मिल्क प्रोडक्शन जास्त आहे, मीट प्रोडक्शन जास्त आहे, भाव चांगला मिळतो. तर त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी याच्यात खूप जास्त वाढून जाते. फॉर एक्झाम्पल जसं समजा गावराणीचं पिल्लू विकायच्या योग्य व्हायसाठी त्याला 8-1 महिने लागत असतील तर याचं 6 महिन्यातच तयार होऊन जातं. तर तिथे तुमचा टाईमही वाचतो आणि त्याचं वेट गेन जास्त असल्यामुळे तुम्हाला मोबदलाही त्याचा चांगला मिळतो. पण त्याच्याचसाठी जेव्हा तुम्ही बकरी घ्यायला जाता तेव्हा पण तोच कन्सेप्ट तिथे लागू होतो, कारण की गावराणी बकरी समजा 8 ते 10 हजारात मिळेल तर बीटल, सिरोई त्याच्यावरून तुम्हाला दुप्पट तिप्पट किमतीतच मिळणार आहे. त्याचबरोबर या ज्या प्रीमियम जाती आहे या दोन्ही ठिकाणी विकल्या जाऊ शकतात. एक तर तुम्ही मीट मार्केटमध्ये विकू शकता किंवा दुसरं ऑप्शन आहे की आता जे ब्रीडिंगसाठी जे विकल्या जातात आहे तिथे पण याचा खप चांगला होतो. पण आता जी मी इनिशियल इन्व्हेस्टमेंटची गोष्ट केली की तुमच्याजवळ या ब्रीडमध्ये काम करायला इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त पाहिजे, ती का बरं? कारण की जेव्हा या बकऱ्या तिकडून इथे येतात, म्हणजे समजा राजस्थान, पंजाबहून महाराष्ट्रात येतात आहे, तर त्यांना इथलं क्लायमेट इतके इझिली सूट होत नाही. आणि समजा तुम्ही नवीन असाल, बिगिनर असाल, तुम्हाला या बकऱ्या सेट करता नाही आल्या तर असंही होऊ शकतं की एखादी बकरी बाचा मृत्यूच झाला किंवा काही तुम्हाला लॉस बेअर करावा लागला आणि तो न व्हावा याच्यासाठी तुम्हाला सेटअप चांगलं बांधावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही या बकऱ्या तिथून आणल्या तर त्यांच्यासाठी एकदम तुम्हाला स्वच्छ चांगलं शेड बांधावं लागेल, प्रीमियम शेड बिल्ड करावं लागेल. असं नाही की बा चला गावराणी आहे, उस्मानाबादी आहे तर तुम्ही ताडपत्रीचंच केलं किंवा काहीतरी त्यांना एक आधार देऊन दिला. असं करून या ब्रीडमध्ये चालत नाही, कारण की यांची इम्युनिटी पहिलेच वीक झालेली असते. तर त्यात तुम्हाला सेटअपवर चांगला खर्च करावा लागतो या ब्रीड्सवर, कारण की त्यांचा व्यवस्थित इथे ते राहिले पाहिजे. जसं की खालच्या मॅट्सच झाल्या, म्हणजे ॲडिशनल जो खर्च आहे जो की गावराणी आणि याच्यात होत नाही तो इथे होतो. म्हणून तुमच्याजवळ इनिशियल इन्व्हेस्टमेंट चांगली पाहिजे जेणेकरून तुम्ही सेटअप चांगलं बांधू शकले पाहिजे आणि त्या बकऱ्या ज्या तुम्ही दुसऱ्या शहरातून इथे आणलेल्या आहे त्या तुमच्या इथे व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे. आणि याच्यात रिस्क हीच आहे की जो नवीन सुरू करतो त्याला
जनरली ही आयडिया थोडी कमी असते की बा बकरी इथे सेट कशी करू. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये असं बरेच वेळा होतं की बकरीचा मृत्यूच झाला किंवा ती आजारीच पडली, तर त्या केसमध्ये पण तुम्हाला एक लॉस बेअर करावा लागू शकतो. आणि दुसरा तोटा याच्यात असा आहे की जेव्हा आपण क्लायमेट चेंजची गोष्ट केली तर तेव्हा जेव्हा तुम्ही बकऱ्या इथे आणता तर असं बरेच वेळा होतं की ते आजारी पडतात, तर जो मेडिसिनचा खर्च आहे तोही याच्यात जास्त लागतो. त्यानंतर जो खुराकचा खर्च आहे, आता तुम्ही गावरानी बकरी आणि बीटलला सेम खुराक तर देणार नाही, तर खुराकी तुम्हाला जास्त द्यावी लागते. तर या सगळ्या गोष्टींमुळे जर तुमच्याजवळ इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर तुम्ही हे वालं जे मॉडेल आहे प्रीमियमवालं, हे तुम्ही सस्टेन करू नाही शकणार. कारण की तुम्हाला खुराक जास्त द्यावा लागतो, चारा जास्त द्यावा लागेल समजा, त्यानंतर मेडिसिनचा खर्च आहे, मेंटेनन्स कॉस्ट आहे. या सगळ्या कॉस्ट बेअर करणं हे खूप कठीण होऊन जातं जर तुमच्याजवळ इन्व्हेस्टमेंट नसेल. आता समजा समरी सांगायची झाली तर तुम्हाला अनुभव चांगला आहे, तुमच्याजवळ इनिशियल इन्व्हेस्टमेंट चांगली आहे, तुम्हाला मॅनेजमेंट करता येते, तुमच्याजवळ नॉलेज आहे, तर 100% याच सेटअपसाठी जा. बीटल, सिरोई याच जाती निवडा, कारण की यात तुमची प्रॉफिटेबिलिटी भरपूर वाढेल आणि तुम्हाला अनुभव आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इतक्या सहजासहजी याच्यात नुकसानही होणार नाही. आता येऊ आपण दुसऱ्या मॉडेलवर, जे की आहे गावरानी बकरींचं. गावरानी उस्मानाबादी लो कॉस्ट सेटअप. आता भरपूर मेसेज मला इंस्टाग्रामवर वगैरे येतात की मला चालू करायचं आहे, मी 5+1 करू का, मी 10+1 करू का, मला चालू करायचं आहे, माझ्याजवळ पैसे नाही किंवा माझ्याजवळ इनिशियल इन्व्हेस्टमेंट कमी आहे. तर त्या सगळ्यांसाठी गावरानी उस्मानाबादी या टाईपची जी बकऱ्यांचं सेटअप आहे हे परफेक्ट आहे. ते आता का बरं? कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूपच कमी आहे. जिथे बीटलची किंवा सिरोईची बकरी तुम्हाला 20,000-22,000ला मिळेल, तिथे तुम्हाला जबरदस्त ॲडल्ट फिमेल उस्मानाबादीची 8,000 ते 12,000पर्यंत मिळून जाईल. त्यामुळे तुमचं 10+1चं जे सेटअप आहे ते खूप स्वस्तात बनेल. आणि या ज्या ब्रीड्स आहे या महाराष्ट्रातल्या स्वतःच्या ब्रीड्स आहे, तर त्यामुळे यांचं इथे क्लायमेटला व्यवस्थित अडॅप्ट झालेलं आहे. त्याच्याने असं होतं की या सहजासहजी आजारी पडत नाही, यांची इम्युनिटी चांगली असते आणि यामुळेच तुम्ही शेडवरचा जो खर्च आहे तो या मॉडेलमध्ये भरपूर कमी करू शकता. म्हणजे समजा तुम्ही ताडपत्रीचंही शेड बांधलं किंवा टिनाचंही बांधलं, ज्यात त्या व्यवस्थित राहू शकतील, त्यांचं व्यवस्थित ब्रीडिंग होऊ शकेल, तेही याच्यासाठी भरपूर आहे. यात असं काही गरजेचं नाही आहे की बा तुम्हाला भलं मोठं शेड बांधायचं आहे. आणि ही गोष्ट जी आहे, माझ्या गावातले जितके लोक आहे जे हे शेळीपालन करतात, वर्षापासून करतात, त्यांच्याजवळ काय असं खूप भलं मोठं डबल स्टोरी शेड वगैरे असं बिलकुल नाही आहे. तरी त्यांची ब्रीडिंग परफेक्ट होते. त्यांची जी मर्तुकीची प्रमाण आहे तेही खूपच कमी असतं. त्याचं कारण हेच आहे की या ज्या सगळ्या शेळ्या आहे या इथे ॲडॅप्ट झालेल्या आहे, त्यांची इम्युनिटी जबरदस्त स्ट्रॉंग आहे. तुम्ही याचं साधं एक्झाम्पल असंही घेऊ शकता की गावरानी कुत्रा आणि रॉटवायलर किंवा जर्मन शेफर्ड, त्याच्यावर तुम्हाला जबरदस्त खर्च करावा लागतो. मेडिसिन असो की खाणं पिणं असो की डॉग फूड असो, सेम कन्सेप्ट इथे आहे. तुम्ही गावरानी बकऱ्या ज्या आहेत त्या आरामात चरायलाही सोडू शकता, त्यांचं मेडिसिनचा खर्च खूप कमी होतो. आणि याचमुळे हे जे मॉडेल आहे हे सस्टेन करायला खूप सोपं आहे. ज्याच्याजवळ मिनिमम कॉस्ट असेल, खूप जास्त पैसा नसेल, त्यांनी फक्त 10+1 आणल्या, थोडंसं नॉलेज घेतलं, मेडिसिनचं नॉलेज घेतलं, मॅनेजमेंट शिकला, तर तोही पण हे सेटअप चालू करू शकतो. कारण की यात तुम्हाला खूप पैसा तुमच्याजवळ असलाच पाहिजे अशी गरज नाही. या व्हिडिओवरनं तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झाली असेल की बेस्ट ब्रीड, बेस्ट सेटअप असे कोणती गोष्टच नाही आहे. तुमच्यासाठी काय सुटेबल आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आता भरपूर लोक असंही करतात की उस्मानाबादी फिमेल आणलं, त्यात एक जातीवंत मेल सोडला, तिथून प्रॉफिट बनवतात. बेसिक फंडा हा आहे की तुम्हाला कुठली गोष्ट सस्टेन करता येईल. असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही आहे की चला बा माझ्याजवळ पैसे आले, मी बीटल घेऊन येतो आणि मग तुम्हाला ती 1 वर्षात किंवा 6 महिन्यात विकावी लागली. हे होता कामा नये. म्हणून तुम्ही पहिले प्लॅन करा की तुमच्याजवळ एवढे इन्व्हेस्ट करायला पैसे आहे. आता त्यात तुम्ही कुठली जात घेऊ शकता, तुम्ही किती पैसे शेडला टाकू शकता, तुम्ही किती पैसे अल्पासाठी ठेवू शकता, किती मेडिसिनसाठी ठेवू शकता, डॉक्टरांचा खर्च, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही चॉकआउट कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे नुसतं बीटल, सिरोही हे घेणं महत्त्वाचं नाही आहे. तर मला हा बिझनेस सुरू केल्यावर 2 ते 3 वर्षाला सस्टेन करायचा आहे. असं नाही झालं पाहिजे की मी सुरू केलं आणि लगेच मला बंद करावं लागलं. त्यासाठी म्हणून तुम्ही पहिले हे ठरवा की तुमच्याजवळ सेटअपसाठी इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि त्यानुसार एक बेस्ट ब्रीड जी तुमच्या बजेटमध्ये बसेल त्याचं सिलेक्शन करा. आणि 100% ही गोष्ट तर सत्यच आहे की जेव्हा तुम्ही बीटल, सिरोईमध्ये काम कराल तेव्हा तुम्हाला प्रॉफिट जास्त होईल, पण त्याच्यात रिस्कही तेवढीच आहे. एकाही बकरीचा जर मृत्यू झाला तर सरळ लॉस आहे. समजा आता माझ्या अनुभवाची गोष्ट सांगायची झाली तर मला सेटअप ए जे आहे आपलं, जे प्रीमियम सेटअप आहे, त्यावर काम करायला जास्त आवडतं आणि त्यातल्या त्यात मला सिरोई ब्रीड खूपच आवडते. आता त्याचं कारण असं आहे कारण की त्यांची वेट गेनिंग खूप चांगली आहे,
त्यानंतर त्यांचं मिल्क प्रोडक्शन चांगलं आहे, तर जे पिल्लं आहे ते पण खूप चांगले डेव्हलप होतात. आणि याचा मेन फायदाच हा असतो की या सगळ्या जातीवंत आहे, तर त्यामुळे ज्या पाटी आहे, जे बोकडे निघतील, तर त्यांची जी ग्रोथ पॉवर आहे किंवा त्यांची जी इम्युनिटी आहे ती खूप चांगली होते. आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट मार्जिनमध्ये भरपूर फरक पाहायला मिळतो. तर मी पर्सनली तर जे आहे ते प्रीमियम सेटअप जे आहे त्याच्यासाठी जाईन. आता तुम्ही जात कुठली पण ठरवा, पण ही एक गोष्ट नक्की करा, खरेदी करायला जायच्या पहिले भरपूर माहिती घ्या. किंवा बकरीचं वय कसं ओळखतात, ती निरोगी आहे की नाही हे कसं ओळखतात, या गोष्टीचं जर तुम्हाला नॉलेज असेल, थोडंच असेल, कारण की सुरुवातीची लेवल आहे, एकदम खूप नॉलेज की तुम्ही पाहूनच सांगताय ही इतक्या वेताची आहे वगैरे, हे तर एक्सपेक्टेडही नाही आहे. पण थोडं बहुत नॉलेज असू द्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. इनिशियल लेवलला जर फसवणूक झाली तर फ्युचरमध्ये त्याचा खूप इम्पॅक्ट होतो. जसं आम्ही चुकीने एक म्हातारी बकरी आणली होती, तर तिच्या मग प्रेग्नन्सीच्या वेळेस भरपूर मेडिकेशनवर खर्च झाला. तर यामुळे एक थोडीशी माहिती घेऊन जर तुम्ही बाजारपेठेत गेले, व्हिजिट केलं, तर तुम्हाला बकऱ्या निवडताना सोपं जाईल. आणि तुमचा जो पहिली सुरुवातीचा जो स्टॉक आहे तो एकदम बढिया निरोगी बकऱ्यांचा राहील. आता यात समजा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर मला हे सांगा की तुम्ही शेळीपालन सुरू करताना फायनली मग कुठली ब्रीड निवडताय आणि तुम्ही कुठल्या सेटअपपासून चालू करताय, 10+1, 50+5 की सरळ 100+10नीच करताय. तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं काही सजेशन असेल तर तेही मला कळवा. भेटूया लवकरच. बाय बाय.